सर्व बांधवांना मानाचा जय आदिवासी। भीमाशंकर हे जे काही खेड तालुक्यातलं ठिकाण आहे त्या भीमाशंकरच्या खाली जिथे पूर्ण मार्ग संपतो आणि त्या ठिकाणी जो कडा आहे का ज्यावरून आलेली सगळी लोक कोकण दर्शन करतात त्या कड्याच्या खालच्या बाजूला पदरवाडी नावाचं साधारण 16 कुटुंबांचं एक वस्ती आहे। जी वस्ती बरोबर त्या कपालीच्या खालच्या बाजूला राहते। 2019 पर्यंत काही अडचण नव्हती। 2019 ला मात्र त्या कड्याच्या खालच्या बाजूला जी काही जमीन आहे त्या सगळ्या जमिनीला मोठमोठे भेगा गेलेल्या आहेत, तडे गेलेले आहेत आणि या भेगा पूर्वी छोट्या होत्या परंतु त्यानंतर मात्र सातत्याने त्या भेगा वाढत जाऊन आता एक हातभर रुंदीच्या त्या भेगा निर्माण झालेल्या आहेत। आणि ह्या ज्या भेगा आहेत या भेगांमधनं पूर्ण पाणी खाली जिरपत आहे आणि ते पुढच्या बाजूला बाहेर पडत आहे। याचा अर्थ भेग ज्या ठिकाणी पडलेली आहे तो डोंगराचा जो भाग आहे तो पूर्णपणे त्या डोंगरापासून बाहेर सुटलेला आहे, फक्त तो पडायचा बाकी आहे। तर 2019 नंतर इथल्या प्रशासनाने त्या ठिकाणी भेटी देऊन 2-2 मिनिटाच्या भेटी देऊन, कारण आलेल्या प्रशासनातील लोकांना सुद्धा त्या ठिकाणी उभं राहायला भीती वाटत होती म्हणून ही लोक फक्त तात्पुरतं 2 मिनिटासाठी आले आणि निघून गेले। परंतु ठीक आहे 2019 ला भेटी द्यायला सुरुवात केली आणि 2019 पासून त्या 16 कुटुंबांचं पुनर्वसन इथलं प्रशासन हे चांगल्या जागेवरती की ज्या ठिकाणी त्यांच्या मृत्यूला धोका पोहोचणार नाही अशा ठिकाणी करायचा प्रयत्न करत आहे। मात्र 2019 पासून आज तागायत ही फाईल वर पाठवली आहे, याच्या व्यतिरिक्त प्रशासन कोणतीही कारण या ठिकाणी देत नाही आहे। म्हणजे गेल्या 4 वर्षापासून एकच कारण येत आहे की फाईल वर पाठवलेली आहे परंतु त्या फाईल वरती उत्तर येत नाही। 2019 नंतर 2022 मध्ये जी जमिनीची लेवल आहे ती जमिनीची लेवल 6 फुटाने खाली खचलेली आहे, म्हणजे जमीन खाली बसलेली आहे। 6 फुटाने जर जमीन खाली जात असेल तर तिथली परिस्थिती काय असेल ती आपण पाहायला पाहिजे। मग ही सगळी परिस्थिती बघत असताना आपण विचार करायला पाहिजे की ती लोक दरवर्षी पावसाळ्यामध्ये आपला मृत्यू हातामध्ये घेऊन जगत आहेत। दरवेळी पावसाळ्याचं वरचं पाणी हे कडेने पूर्णपणे खाली त्यांच्या अंगावरती कोसळतं, त्या जमिनीवर ते जिरपतं आणि ते पाणी बाहेर निघत आहे आणि त्याही परिस्थितीत ही लोक त्याच ठिकाणी राहत आहेत। 2019 पासून शासनाने कमीत कमी पत्र्याचे शेड मारून का होईना परंतु पावसाळ्यापुरती त्या लोकांची व्यवस्था करायला पाहिजे होती, परंतु आज तागायत फक्त नोटीस देण्या व्यतिरिक्त या प्रशासनाने काहीही काम केलेलं नाही। जी काही रिकामी जागावरती फॉरेस्टच्या ताब्यात आहे, महसूलच्या ताब्यात आहे, तर या जागेपैकी कोणत्याही ठिकाणी फक्त पत्र्याचे जरी शेड उभे केले असते तर पावसाळ्यामध्ये या लोकांचा जीव वाचवायची संधी आपल्याला होती। परंतु शासन फक्त काय करतं, पावसाळा आला की त्या लोकांना नोटिसा देतं आणि त्या नोटिसा देऊन आपण कसं सही सलामत बाहेर पडतोय याच्यासाठी काम करत आहे। मात्र त्या लोकांचा जीव व्हावा याच्यासाठी मात्र कोणत्याही प्रकारचं काम हे त्या ठिकाणी प्रशासन करताना दिसून येत नाही। त्यानंतर ज्या वेळेला अधिकाऱ्यांशी बोलण्याची वेळ आली त्यावेळेला या प्रशासनामध्ये असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांनी काही जावई शोध लावलेले आहेत। एक अधिकारी असं म्हणतात की त्या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि त्या इको सेन्सिटिव्ह झोन मुळे आम्ही तिथे घर बांधून देऊ शकत नाही। हे सगळे अधिकारी नक्की दारू पिऊन कामावर येतात का काही असा प्रश्न मला पडलेला आहे। कारण इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये ज्या ठिकाणी भीमाशंकर मध्ये मूळ वस्ती ही आदिवासींची आहे, तिथला मूळ मालक आदिवासी आहे, तिथला मूळ पहिल्यापासून राहणारा व्यक्ती आदिवासी आहे। मात्र ह्या आदिवासींची वस्ती आहे तेवढीच आहे, मात्र त्यानंतर सातत्याने त्या ठिकाणी बाहेरून आलेले जो गुरव आणि ब्राह्मण समाज आहे यांची वस्ती मात्र सातत्याने वाढत आहे। जिथं 10 मतदान होतं तिथं आज गुरव समाजाचं 100 ते 150 मतदान होत आहे। म्हणजे त्यांना राहण्यासाठी जी घरं बांधली जातात त्याचा प्रशासनाला कोणताच प्रॉब्लेम नाही, त्यांना इको सेन्सिटिव्ह झोन लागू होत नाही। अनेक ब्राह्मणांनी अनेक गुरुवांनी स्वतःच्या 2-2 मजली इमारती तिथं बांधलेल्या आहेत, मात्र त्या प्रशासनाला दिसत नाही, तिकडे मात्र डोळे जात होते। याचा अर्थ प्रशासन सुद्धा भीमाशंकर मध्ये असणाऱ्या इतर नागरिकांबरोबर हात मिळवणी करून जगत आहे। मग नक्की काय होत आहे हे फक्त प्रशासनच सांगू शकते। जर त्यांना इको सेन्सिटिव्ह झोन लागू होत नसेल तर आदिवासींना मात्र तो इको सेन्सिटिव्ह झोन लागू होतो। त्या ठिकाणी अनेक लोकांनी 2-2 मजली बिल्डिंग बांधलेल्या आहेत। आजही एसटी स्टँडचं काम चालू आहे, एसटी स्टँडच्या शेजारी 2-2, 3-3 मजली स्नानगृहाचं काम होत आहे। भीमाशंकर देवस्थानचा आराखडा बनवायचं काम सुरू आहे। म्हणजे या सगळ्या कामांना इको सेन्सिटिव्ह झोन लागू होत नाही। मात्र 2 महिन्यां 4 महिन्यानंतर पावसाळ्यामध्ये जो आदिवासी कपरीच्या खाली सापडून मरणार आहे त्याला मात्र इको सेन्सिटिव्ह झोन लागू होतो आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणतं का या आदिवासींना
त्या ठिकाणाहून काढून लावा, त्यामुळे त्यांना घरं सुद्धा द्यायची नाहीत असा जर इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये कायदा असेल तर मग मात्र त्या कायद्याचा सुद्धा आदिवासींना विचार करावा लागेल। मात्र हे सांगण्याचा अधिकार हा वन विभागाला आहे, वन विभाग मात्र त्यावर शब्द काढत नाही। मात्र महसूल प्रशासनामधले असणारे अधिकारी मात्र त्याच्यावरती आखलेचे तारे तोडत आहेत, याबद्दल कुठेतरी विचार होणे गरजेचं आहे। काही तर नवीन शोध लावलेला आहे का भीमा या 16 कुटुंबांपैकी काही कुटुंब भीमाशंकरला राहायला आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची घरं आहेत, त्यामुळे त्यांना नवीन घरांची आवश्यकता नाही। हे नक्की कोणत्या कुठली अक्कल पाजळीत आहेत याची मला चिंता वाटते। कारण ज्या वेळेला एखाद्या माणसाला रोजगार मिळत नाही त्यावेळेला तो रोजगार मिळवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतो आणि त्याप्रमाणे काही लोक ही भीमाशंकरला असणारा रोजगार मिळवण्यासाठी ही त्या ठिकाणाहून भीमाशंकरला स्थलांतरित झालेले आहेत। म्हणून त्यांचं जे मूळ वतन आहे, ज्यांचा आजा पंजा त्यांचा सगळे मागची लोक ही गेल्या अनेक वर्षापासून तिथं राहत आहेत, तिथला अधिकार मात्र 2 मिनिटांमध्ये सोडायची भाषा हे प्रशासन करत आहे। हे अत्यंत चूक आहे। कारण मग जर हा नियम इथं लागू होत असेल तर इतर गावांमधली लोक सुद्धा स्वतःचा रोजगार मिळवण्यासाठी चाकण MIDC असेल, पुणे असेल, मुंबई असेल या ठिकाणी जाऊन स्थायिक झाली, मग त्यांची गावाकडच्या नोंदी रद्द करणार कशा असेल असा प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे। जर ही लोक तुम्ही पदरवाडीच्या लोकांना त्या ठिकाणावर रोजगार दिला तर ती लोक भीमाशंकरला येणार नाहीत। आज रोजगार नसल्यामुळे ती लोक भीमाशंकरला येत आहेत, त्यातही भीमाशंकरला राहणाऱ्या असंख्य या लोकांकडे त्यांच्या नोंदी या ग्रामपंचायतला नाहीत, ती फक्त तशीच त्या ठिकाणी घरं बांधून राहत आहेत। मग ज्या वेळेला भीमाशंकरही उठेल त्यावेळेला या लोकांनी जायचं कुठं? त्यामुळे शासनाने अशी कोणतीही कारण न देता जी 16 कुटुंब आहेत या 16 कुटुंबांचं पुनर्वसन या पावसाळ्याच्या आतमध्ये करावं या मागणीसाठी बिरसा ब्रिगेड या ग्रामस्थांसोबत उपोषणाला बसलेली आहे। कारण जर या पावसाळ्याच्या आतमध्ये त्यांचं पुनर्वसन झालं नाही तर तिथली परिस्थिती पाहता येणाऱ्या काळामध्ये तिथला कडा कोसळून ही सगळी माणसं ज्याप्रमाणे आदिवासी माळींमध्ये मेला, ज्याप्रमाणे आदिवासी इरसाळवाडीमध्ये मेला, तसाच आदिवासी उद्या पदरवाडीमध्ये मरेल। आणि मरून झाल्यानंतर शासन जर त्यांच्या नावावरती 10, 20, 50 लाख रुपये टाकून उपकार करण्याची भाषा करत असेल तर आमची मागणी आहे का मरण्याच्या आधी फक्त त्यांना घरं बांधून द्या तर ते त्यांचं आयुष्य जगतील। मात्र शासन 2019 पासून आज तागायत या बाबीवर कोणतंही भाष्य करायला तयार नाही। आजही भीमाशंकरला असणारी जी काही 4 नंबरची पार्किंग आहे या 4 नंबरच्या पार्किंगला महसूल प्रशासनाच्या ताब्यामध्ये काही एकरामध्ये जमीन उपलब्ध आहे, त्यातील अगदी नाममात्र जमीन बाजूला काढली तर 16च्या 16 कुटुंबांचं पुनर्वसन आपल्याला त्या ठिकाणी करणे शक्य आहे। मात्र येथलं प्रशासन मात्र फक्त डोळे झाकून कधी एकदाचा कडा कोसळतोय आणि इरसाळवाडी सारखे आणि त्या माळींसारखी आदिवासी कसा त्या ढिगाऱ्याखाली जाऊन मरेल याचीच वाट पाहत प्रशासन 2019 पासून 2024 पर्यंत वाट बघत आहे। जर शासनाची हीच अपेक्षा असेल तर हा आदिवासी मेला पाहिजे तर तिथं मरण्याऐवजी मला वाटतं आम्ही सगळ्यांनी इथं येऊन मेलेला आधीच चांगला आहे, कमीत कमी शासनाचे तरी त्या याने डोळे उघडतील। म्हणून आजही इथून आम्ही फक्त आधी शासनाला अजूनही विनंती करत आहोत, हीच मागणी आहे आजही उपोषणाला बसणाऱ्यांची का येणाऱ्या काही 2-4 महिन्यांमध्ये तुम्ही या 4 नंबर पार्किंगला महसूलच्याच ताब्यामध्ये जमीन आहे ती फक्त या पदरवाडी ग्रामस्थांसाठी 16 कुटुंबांसाठी एक्वायर करून त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी त्यांना घरं बांधा। कारण पावसाळ्यानंतर जर उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबत असेल तर काहीच उपयोग होणार नाही, कारण त्यावेळेला काहीतरी दुर्घटना घडून गेलेली असेल आणि दुर्घटना घडून गेल्यानंतर कोणती गोष्ट करण्यात अर्थ नाही। म्हणून बिरसा ब्रिगेड त्या आधीच स्वतःही सावध होऊन दुसऱ्यांनाही प्रशासनालाही सावध करत आहोत त्या मरणाच्या आधी यांचा विचार करा आणि ती जमीन 2 ते 3 महिन्यामध्ये एक्वायर करून त्या ठिकाणी घरं बांधून देण्याची लेखी हमी जोपर्यंत इथलं प्रशासन देत नाही तोपर्यंत उपोषणावरती आम्ही ठाम आहोत। जे काही 5 बांधव आमच्या सर्वांच्या वतीनं 6 बांधव आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, त्या 6 बांधवांच्या जीवाला कोणताही धोका झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी खेड तहसीलदार यांची आहे। त्यामुळे खेड तहसीलदारांना विनंती आहे की आमच्या मागणीबाबतचा योग्य तो विचार करावा, अन्यथा पुढच्या उद्याच्या दिवसापासून बिरसा ब्रिगेड आपलं आंदोलन अजून तीव्र केल्याशिवाय राहणार नाही। उद्या संध्याकाळपर्यंत जर बिरसा ब्रिगेडचं इथं चालू असणाऱ्या उपोषणाबाबत इथल्या प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये अख्ख्या सह्याद्रीमध्ये असणारा जो आदिवासी आहे तो आदिवासी रस्त्यावरती उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। 2 दिवसानंतर भीमाशंकरला जाणारे रस्ते थांबवल्याशिवाय राहणार नाही आणि हे सगळं जर शांततेमध्ये सुटत नसेल तर आज रस्त्यावरती उतरून संविधानाची लढाई लढण्यासाठी बिरसा ब्रिगेड तयार आहे याची तहसीलदारांनी नोंद घ्यावी अशी मी अजूनही फक्त विनंतीच करत आहे। एवढी विनंती करून मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने थांबतो। जय आदिवासी।